नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जो काही एमसीआर पीजीसीईटी 2025 साठी जो काही ऍप्लिकेशन फॉर्म सुटलेला आहे किंवा ऍडमिशनसाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टन्स आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्ताच लवकरात लवकर तुम्हाला काय करून ठेवायचे आहेत, तर तयार करून ठेवायचे आहेत किंवा तुमच्याकडे अवेलेबल ठेवायचे आहेत. तर अशा डॉक्युमेंटची आपण लिस्ट पाहणार आहोत ही आपल्यासाठी इम्पॉर्टन्स असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं डॉक्युमेंट्स आहे आपलं डोमासाइल सर्टिफिकेट. त्याला ऑर आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं प्लेस ऑफ बर्थ सर्टिफिकेट इन महाराष्ट्र. त्यानंतर तुमचं डोमासाइल सर्टिफिकेट असेल तर चालेल, त्यानंतर नसेल तर तुमचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असेल अदर स्टेट्स कॅन्डिडेटचं. त्यानंतर मार्कशीट्स, तुमच्या ग्रेड जे काही यूजी डिग्री आहेत तर त्याच्या मार्कशीट्स लागतील तुम्हाला ऍडमिशनसाठी. त्यानंतर ग्रेड कार्ड लागेल. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट्स आहेत आपलं मार्कशीट ऑफ सीईटी एक्झामिनेशन. आता तुम्ही जे काही एमसीआर पीजीसीईटीचं फॉर्मचं ऍप्लिकेशन तुम्ही फिल करत आहात, तर त्या फिल केलेले तुमचे जे काही तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत तर त्याचं सीईटीचं एक्झामिनेशनचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमचं यूजीचं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची कास्ट आहे तर त्या कास्टसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ज्यांची कास्ट सर्टिफिकेट आहेत तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट्स तुमचं जे आहे तर ते 31 मार्च 2025 पर्यंत काय पाहिजे, व्हॅलिड पाहिजे किंवा त्याच्यानंतर तुमचं पुढच्या वर्षीचं म्हणजे 2025 ला चालेल असं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे, जे काही इकॉनॉमिकली विकर सेक्शन ओपन कॅटेगरी मध्ये येतात तर त्यांना ते सर्टिफिकेट लागणार आहे तहसीलदारचं. त्यानंतर जे काही फ्रीडम फायटर स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी त्यांचं सर्टिफिकेट ऑफ द फ्रीडम फायटर लागणार आहे. सगळ्यांना नसणार आहे, ज्यांचं आहे त्यांनाच लागणार आहे. त्यानंतर ज्यांचे पॅरेंट्स जे काही आहेत तर ते डिफेन्स मध्ये आहेत तर त्यांना डिफेन्स सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर तुम्हाला पीडब्ल्यूडीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. आणि मेन पॉइंट, द पर्सेंटेज ऑफ द डिसॅबिलिटी शॅल नॉट बी लेस दॅन 40%. तुमची जी काही डिसॅबिलिटी पाहिजे तर ती 40% खाली नसावी. त्यानंतर तुमचं जर पीएपी सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं तुम्हाला सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे तुमचा शेतकरी असल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर एनसीसीबी किंवा एनसीसीसी सर्टिफिकेट्स एअर नेव्हल आर्मी विंग्स असेल तर. त्यानंतर इंटरनॅशनल गेम्स कॉम्पिटिशन असतील म्हणजे तुम्ही ऑलिम्पिक गेम सर्टिफिकेट असेल किंवा कॉमनवेल्थ गेम्स असेल, कॉमनवेल्थ युथ गेम्स असेल, आशियन गेम्स असेल किंवा नॅशनल गेम्स कॉम्पिटिशन असेल ऑल ओव्हर इंडिया तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला चालणार आहे. किंवा असोसिएशन ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटी स्पोर्ट टुर्नामेंट. त्यानंतर तुमच्याकडे जर डिबॅट एसी कॉम्पिटिशनचं जर सर्टिफिकेट असेल स्टेट, नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचं ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजचं तरी चालेल. त्यानंतर एनएसएस सर्टिफिकेट लागणार आहे. असेल तर देऊ शकता किंवा नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुमचं अपेंडिक्स डी, अपेंडिक्स एफ हे तुम्हाला तुमच्या प्रोस्पेक्ट मध्ये भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. इत्यादी डॉक्युमेंट्स आपल्याला काय करणार आहेत, तुम्हाला एमसीआरच्या जे काही एमएससीचं ऍडमिशन आहे तर ते ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एमएससी बद्दलच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.